मुंबई से सटे मीरा रोड पूर्व के मेगा पार्टी हॉल में मराठी पत्रकारिता के जनक बालशास्त्री जांभेकर की याद में जर्नलिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र की मीरा भायंदर इकाई की ओर से मराठी पत्रकार दिवस पर सम्मान समारोह का आयोजन किया गया, जिसमें मुख्य अतिथि पुलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड़ के हाथों नव वर्ष के कैलेंडर का विमोचन किया। इस दौरान कई वरिष्ठ पत्रकारों को सम्मान चिन्ह और पुष्प गुच्छा देकर उनका सम्मान किया गया। इसके अलावा साइबर पुलिस और अमली पदार्थ विभाग के अधिकारियों के साथ साथ कई जानी मानी हस्तियों ने कार्यक्रम में शामिल होकर कार्यक्रम को सफल बनाया। वहीं संस्था के अध्यक्ष नीलेश फापाले के अनुसार जर्नलिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र द्वारा समय समय पर मीरा भायंदर क्षेत्र में कई जनजागृति कार्यक्रमों का आयोजन करते हैं। पेश है हमारे मीरा भायंदर संवाददाता की यह खास रिपोर्ट। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री सावंत साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी सर्वांना पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा। नवीन वर्षाच्याही सर्वांना शुभेच्छा। पत्रकार दिन म्हणजे पत्रकारांसाठी खरोखर सन्मानाची गोष्ट आहे की वर्षातून कुठला तरी एक दिवस येतो की जो आपल्यासाठी सेलिब्रेशनचा दिवस असतो। तसंच सेलिब्रेशन आमचं पोलीस स्थापना दिन सुद्धा 2 तारखेपासून सुरू आहे। पोलीस स्थापना दिनाचा सप्ताह जो आहे तर दोन्ही आपला सोबतच आलेला आहे आणि माझ्या मते पत्रकारांचं काम आणि पोलिसांचं काम बऱ्याचशा कामाचं स्वरूप जे आहे ते सारखंच आहे। खास करून जे क्राईम रिपोर्टिंग करतात, बऱ्याच वेळा पत्रकार जे आहे पोलिसांच्या अगोदर घटनास्थळावर पोहोचलेले असतात आणि बरीचशी जी माहिती असते आम्हाला पत्रकारांकडून येत असते। या ठिकाणी असं झालेलं आहे किंवा या ठिकाणी असं होण्याची शक्यता आहे, अशी सुद्धा माहिती जी आहे ती आम्हाला पत्रकारांकडूनच प्राप्त होत असते। तर त्यामुळे आमचं जीवन गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये आहे। सर्वांना माहिती की पोलिसांचं जीवन खडतर आहे। 24 तास त्यांनी सांगितलं, 24 तास 24/7 प्रत्येक अधिकारी कर्मचारी कायद्याने ड्युटीवर असतो, हजर राहावं लागतं आणि तेच काम जे आहे ते तुम्हालाही करावं लागतं। तेवढ्याच तळमळीनं तेवढी धडपड करून आणि अल्प पगारामध्ये आम्हाला गव्हर्नमेंटचा पगार आहे, सिक्युरिटी आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि आम्ही ते करत असतो। परंतु तुम्ही सुद्धा तेवढ्याच तळमळीनं आपलं कर्तव्य बजावत असतात। त्या सर्व कामासाठी, तुमच्या तळमळीसाठी, तुमच्या धडपडीसाठी मी खरोखर तुमचं कौतुक करतो, शुभेच्छा देतो। आता ज्यांचा माझ्या हस्ते, साहेबांच्या हस्ते, सर्वांच्या हस्ते जो सन्मान झाला त्यांचं पण अभिनंदन करतो। इथं असणारे उपस्थित जे सर्वच पत्रकार आहे, जवळपास सर्वांनाच मी वैयक्तिकरित्या चांगलं ओळखतो। प्रत्येकाचं काम पण मला चांगलं माहिती आहे। तर हा सन्मान जो आहे तो अतिशय योग्य आहे आणि अशी कौतुकाची थाप जी आहे ती कामाच्या बाबतीमध्ये मिळणं गरजेचं असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे पोलीस अधिकारी आहे, पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचंही कौतुक केलं, ते त्याबद्दल मी पण धन्यवाद देतो त्याला। कारण असं की आपण तर काम करत असतो, बऱ्याच वेळा पोलिसांचा जॉब जो असतो थँक्सलेस जॉब असं म्हटलं जातं, त्याचं कोणी आभार मानत नाही, त्याचं कोणी कौतुक करत नाही। तर नक्कीच हे आमचे जे दोघेही डिपार्टमेंट आहे, सायबर सेल आणि नार्कोटिक्स, दोघांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। आताची जर गुन्हेगारी आपण बघितली तर पारंपरिक गुन्हे जर समजा एखाद्या पोलीस स्टेशनला 300 दाखल होत असतील तर 1000 अर्ज आता सायबर क्राईमचे यायला लागले। म्हणजे एवढं प्रमाण जे आहे, जवळपास 50पेक्षा जास्त प्रमाण जे आहे सायबरच्या गुन्ह्यांचं वाढलेलं आहे आणि त्यामध्ये पैसे मिळवणं अतिशय अवघड असं, कारण हे ऑपरेट केलं जातं बाहेरच्या राज्यातनं, बाहेरच्या देशातनं आणि ते पीडिताला पैसे मिळणं पण खूप अशक्य असतं। परंतु आमच्या सायबर सेलने मान्य सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात चांगल्या कारवाई करून लोकांना पैसे त्यांच्या अकाउंटला परत मिळवून दिले, याचे कार्यक्रम सुद्धा आपण चांगले आहेत। नार्कोटिक सेलचं पण त्याचप्रमाणे काम आहे की आपण चांगल्या कारवाया करून, म्हणजे देशातील जवळपास महाराष्ट्रातील सर्वात मोठी जी मागच्या वर्षी जी कामगिरी जी आहे ती आपण मीरा भायंदर पोलिसांनीच केलेली आहे। आणि फक्त कारवाई करणं किंवा गुन्हे दाखल करणं, रिकव्हरी करणं एवढंच आम्ही काम करत नाही, तर अवेअरनेस, सायबरच्या बाबतीत अवेअरनेसचे बरेचसे कार्यक्रम घेतले, नार्कोटिकच्या बाबतीत शाळा कॉलेजेसमध्ये आपण कार्यक्रम घेतले की म्हणजे प्रतिबंध करणं, अवेअरनेस करणं आणि झालं असेल गुन्हे तर उघडकीस आणणं, हे सुद्धा काम त्यांनी केले। मी सुद्धा त्यांचं कौतुक करतो आणि आपले धन्यवाद देतो की आमच्या अधिकाऱ्यांचं कौतुक देऊन करून त्यांचं मनोबल जे आहे ते आपण वाढवलं।
आज पत्रकारिता दिन आहे. साहेबांनी सांगितलंच, साहेब तर बाळासाहेब जांभेकरांच्याच जिल्ह्यातले आणि त्याच जिल्ह्यामध्ये मी जवळपास 2 वर्ष ऍडिशनल एसपी म्हणून काम केलेलं. त्या ठिकाणी मी जाऊन आलो. त्यांचे बरेचसे रिलेटिव्ह मला ओळखतात, आजही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानाच हे वाचलं होतं की बाळासाहेब जांभेकरांनी 1832 मध्ये पहिलं मराठी वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं. त्याचं नाव दर्पण होतं आणि त्यापासून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा जो आहे तो जन्म झाला किंवा पुढे गेली. तर आपण जर महाराष्ट्रातले किंवा आपल्या देशातले पण जे स्वातंत्र्य चळवळ आणि समाज सुधारक जर बघितले तर पत्रकारितेची भूमिका किती महत्वाची आपल्याला कळेल. आपण बघा, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, लोकमान्य टिळक असतील, म्हणजे राजकीय जीवनाचा प्रत्येक व्यक्ती पत्रकार होता. त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. म्हणजे आपलं काम किती महत्वाचं आहे, म्हणजे राजकीय जागरूकता, सामाजिक जागरूकता हे करणं किती महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तिथं. तर सर्व म्हणजे त्यांचं राजकीय कार्य करून, सामाजिक कार्य करून पत्रकारिता सुद्धा करत होते, लेखन कार्य सुद्धा ते करत होते. आणि एक जागरूक पत्रकारिता समाजामध्ये चांगले पॉझिटिव्ह बदल जे आहे ते नक्कीच घडून आणू शकतो. आपल्या देशातील जर समाज सुधारक बघितले, राजाराम मोहन राय ज्यांनी महिलांच्या बाबतीमध्ये असेल, त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, मोठ्या प्रमाणावर चळवळ केली, देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगलं मत कार्य करणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर पोलीस आणि इतर मान्यवर यांचाही आपण इकडे गौरव करत असतो. आणि या मीरा भाईंदरमधले प्रकाश गायकवाड सर जे पोलिसांचे मुख्य आहेत, पोलीस दलाचे मुख्य आहेत, ते आणि त्यांचे सहकारी नार्कोटिक विभागाचे आणि सायबर सेलचे यांना आपण नक्कीच त्यांचा सन्मान केला. कारण का या भागामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक असा पोलिसांचा लौकिक त्यांनी प्राप्त केला होता. त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा आपण इकडे सन्मान केला. आणि आपल्याला आपल्या पुढे असं एक उद्दिष्ट आहे की आपल्या मीरा भाईंदर मधल्या जे काय आपले सभासद आहेत त्या सभासदांना त्यांचे ज्यांना कोणाला राहती घरं नाही, किमान त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था व्हावी आणि पत्रकारांसाठी एक सेवा सुविधा असलेले एक पत्रकार भवन व्हावं अशी आपली इच्छा आहे. तर काही काळामध्ये येथील स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत ते निश्चितच त्याच्यामध्ये सहकार्य करतील. मला माझ्याबरोबर सोबत आमचे दिलीप पटेल अजिंदाल आहेत आणि माझे सहकारी नामदेव काशीद आहेत. मीरा भाईंदर युनिटमध्ये सर नेतृत्व करत आहेत. मला